मोठ्यांबरोबर उलटच बोलायचं ठरवलंयस का तू? उलट नाही बोलते मी आणि सुरुवात तुम्हीच केली. तुला किती समजून सांगितलं तरी तू ऐकणार नाहीये. रोजची आहे तुझी सगळी कामं मला करायला लागतात. हो, वेंधळ्यासारखी आता कामं तर चालू आहेत मीच तुझी करते ना, नुसती. तुम्ही कुठे कायमच करताय आहे तुझं. खूप झालं आता हिचं. ए बाळा निघालास? ठेव तुलाच. अरे अरे काय अरे काय तुमचं सकाळपासून सकाळी उठल्यापासून चटचट ऑफिसला जाताना चटचट तुमच्यामुळं ना आता जीव द्यावा असं वाटतंय मला. अरे असं करू नको. ए बाळा डबा घेऊन जा. आई बघा ना, डबा पिकअप केला. ए बाई मला आई बी काय म्हणू नको. तुम्ही आजकालच्या सुना ना आई आई म्हणून भांडताना अजिबात किंमत ठेवत नाही. आला बाळा. हा. चहा पण धड जमत नाही. आई काय रे बाळा? अरे तिला जे जमतं ती जे करते ते तुला जमणार आहे का? अरे ती ऑफिसही सांभाळते आणि घरी सांभाळते ना. अरे पण चल जाऊ दे. आणि सायली माझ्या आईनं जे केलंय आई जे करत आली ते तुला आयुष्यभर तरी जमणार आहे का? आई तुम्ही जसा स्वयंपाक बनवता, ज्या पद्धतीने आतापर्यंत तुम्ही घर सांभाळत आला, मला खरंच नाही जमणार आयुष्यात. पण मी प्रयत्न नक्की करेन. हो ग राणी बरोबर आहे तुझं. पण तशी तू पण गुणीच आहे ग. पण छोट्या छोट्या चुका झाल्या की वाटतं तुम्हाला समजून सांगावं. असू दे, तुझंही चुकतं माझंही चुकतं. करू आता दोघी प्रयत्न. आता नाही भांडायचं. हे असं राहावा ना आनंदी एकत्र का सारख्या बांधता. आई ज्याला जे जमत ना त्यानं ते करावं. आणि सायली जमत नसेल तर शिकण्याचा प्रयत्न कर. हो शिकते मी.